माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना दिलेल्या दिल्लीच्या बादशहाला औरंगजेब याला महाराष्ट्रात यायला भाग पाडून त्याची इथं कबर खोदणं हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील गौरवाची बाब आहे आणि औरंगजेबाची कबर त्याचं प्रतीक आहे असं विधान केलं होतं। त्यावर परिचारक गट आक्रमक झाला असून माऊली हळणवर आणि प्रशांत देशमुख यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे। औरंग्याची कबर नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य आणि गौरवशाली इतिहास हाच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असं सांगितलंय। औरंग्याची कबर हा इतिहासावरील कलंक आम्ही उकडून टाकणार आहोत, त्यात तुम्हीही सामील व्हा असा सल्ला त्यांनी आमदार अभिजित पाटील यांना दिलेला आहे। माढा विधानसभेचे लोकप्रतिनिधी अभिजित पाटील यांनी औरंगजेबाविषयी जी मुक्तफळं उधळली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण त्यांनी आज सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीक म्हणून औरंगजेबाची तिथं कबर असावी असं त्यांना वाटतंय, पण ते त्यांच्या लक्षात येईना। तमाम महाराष्ट्रातल्या आणि तमाम हिंदुस्थानमधल्या सर्व हिंदूंच्या आणि मराठी लोकांच्या ह्या भावना दुखवण्याचं त्यांनी काम केलंय आणि अशा काम करणाऱ्या वाईट काम करणाऱ्या माणसांचं त्यांनी स्तुती केली। त्याचा आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील तमाम जनता मिळून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। कारण औरंगजेब हे ह्याचं प्रतीक नाही तर तो एक क्रूर शासक होता। औरंगजेबानं महाराष्ट्रामध्ये येऊन मराठा धर्माची हिंदू धर्माची जे भावनिक मंदिरं असलेली हे मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। त्यांनी हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम केलं, हिंदू धर्मातल्या स्त्रियांवर अत्याचार केले। अशांची तुम्ही स्तुती सुमन उधळताय, तुम्हाला जनाला नाही मनाला तरी वाटायला पाहिजे होतं। कारण आपण आज महाराष्ट्रामध्ये बघतोय, ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून आला त्या टायमाला तुळजापूर असेल, पंढरपूर असेल अशी तमाम मंदिरं उद्ध्वस्त करत आला। आणि आपणच आपल्या भाषणातून सांगितलंय की देगावच्या पाटलांच्या विहिरीमध्ये पांडुरंगाची मूर्ती ठेवली होती का तर अफजल खानानं ती मूर्ती भंग करू नये म्हणून। आणि असे तुम्ही एकीकडे सांगत असताना दुसरीकडून तुम्ही औरंगजेबाची स्तुती सुमन उधळता, हे कितपत योग्य आहे? आणि हे असताना तुम्ही जर औरंगजेबाची बाजू घेत असाल तर ह्या पंढरपूर मतदारसंघ असेल, माढा मतदारसंघ असेल, सर्व हिंदू धर्माच्या आणि ज्यांनी आपल्याला मतं दिली अशा मराठा समाजाच्या मतदाराचं आपण भावना दुखवलेल्या आहेत। त्या आज जी माढ्याच्या आमदाराने मुक्तीफळं उधळली, मला त्यांना एकच विचारायचं आहे की औरंगजेबाच्या स्तुती सुमन उधळण्यापेक्षा तुम्ही ज्या छत्रपती शहाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या समाधीकडे बघून त्यांचं सुशोभीकरण कसं करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं। कारण मला वाटतंय की तुम्ही एवढा औरंगजेबाची बाजू घेत असाल तर शहाजी महाराजांची समाधी कुठं आहे हे तर आपल्याला माहीत आहे का? आणि ती माहीत आहे तर कुठल्या अवस्थेत आहे, कुठल्या परिस्थितीत आहे ह्याच्याकडे आपण लक्ष द्या। कारण मला नाही माहीत तुम्हाला ही माहीत असेल म्हणून। कारण हे आज तुम्ही वक्तव्य केलंय, हे वक्तव्य तुमचं आहे का तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचं आहे तेही आम्हाला जाहीर करावं, हेच मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि तमाम पंढरपूर असेल, माढा असेल, विठ्ठल कारखान्याचे सभासद असतील यांना हे केलेलं वक्तव्य हे बरोबर आहे का, हे मान्य आहे का, हे त्यांना विचारात घ्यावावं आणि त्याचा खुलासा त्यांनी करावा। मला माढ्याच्या लोकप्रतिनिधींना अजून एक प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती संभाजी महाराजांना ह्या औरंग्यानं एवढं हाल करून मारलं, 40 दिवस त्यांना मारहाण चालू होती, त्यांची नखं काढली गेली, त्यांचं चमडं काढलं गेलं, त्यांचं हात तोडले गेले, त्यांचे पाय तोडले गेले, त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांच्या डोळ्यामध्ये सळया घालण्यात आल्या। इतकं क्रूर ह्या औरंग्यानं त्यांना मारलंय आणि अशा औरंग्याची तुम्ही बाजू घेता आणि महाराष्ट्रामध्ये त्याची कबर असू द्या असं तुमचं त्या बोलण्यातनं आम्हाला दिसतंय। मग छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ही व्यर्थ आहे का ह्याचा खुलासा आपण करावा। कारण आम्हाला त्याचं शौर्य माहीत नाही, आम्हाला आमचा स्वाभिमान, आमचा अभिमान छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य, यांची गाथा, यांचा धर्मनिष्ठा ह्याच्याशी आमचं घेणं देणं आहे। आम्हाला औरंग्याचं काही देणं घेणं नाही। तुम्ही करेक्ट जर खरंच हिंदू असताल तर त्याची औरंग्याची समाधी महाराष्ट्रातनं उकडून टाकण्याचं काम
तुम्ही आमच्याबरोबर करावं आणि हे अशाच पद्धतीने तुम्ही बाईट देऊन सांगावं की औरंग्याची समाधी उखडायला मी सुद्धा तयार आहे, तर तुम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्यातले आणि माड तालुक्याचे खरे आमदार आहे असं आम्ही तुम्हाला म्हणू. आणि दुसरीकडे तुम्ही ह्या निमित्ताने कुठं ना कुठं सरकारवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करता, हे सरकार दुर्लक्ष करतंय किंवा ही विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतंय. पण मला एकच अभिजित पाटलांना सांगायचं आहे की ज्या सरकारवर तुम्ही आज आरोप करताय त्याच सरकारने आपल्याला मागच्या 1.5 वर्षापूर्वी 150 ते 250 कोटी रुपये दिलं, तेव्हा आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालला आणि त्या सभासदांना आपण दर देऊ शकला आणि गाळप करू शकला, म्हणून आपण माढा मतदारसंघात निवडून आलात. हे विसरता कामा नये. कारण महाराष्ट्राची तुम्ही काळजी करू नका, कारण हे महाराष्ट्राचं राज्य चालवायला आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत. त्यामुळं तुम्ही महाराष्ट्राची चिंता करू नका. तुम्ही एकच करा की तुम्ही केलेलं वक्तव्य बरोबर आहे का. तुम्ही आम्हाला 2 दिवसाचा अल्टिमेट आम्ही देतो तुम्हाला, हे केलेलं वक्तव्य तुम्ही माघारी घ्या, नाहीतर पंढरपुरात तीव्र आंदोलन केलं जाईल. एवढंच मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो. आज माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांनी बोलता बोलता त्यांची जीभ घसरली असल्याचं दिसून आलं. कारण औरंग्याची बरोबरी छत्रपती राजांच्या शौर्याबरोबर करणं हे हिंदू धर्मातील कुठल्याही व्यक्तीला शोभनीय नाही. माननीय अभिजित पाटलांनी आपले हे क्रूर विचार मागे घ्यावेत. कारण ज्या औरंगजेबाने आपण इतिहास पाहतो, ज्या औरंग्यानं या महाराष्ट्रामध्ये, या संपूर्ण देशामध्ये प्रत्येक हिंदू मंदिराची तोडफोड केली, मूर्त्या भंग केल्या आणि अनेक हिंदूंच्या आया बहिणीची आबरू लुटली. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराजांना प्रचंड त्रास दिला. संभाजी महाराजांचा क्रूर असा वध केला. आजही ज्या अभिजित पाटलांच्या पंढरपूरच्या थिएटरमध्ये छावा चित्रपट आहे, अभिजित पाटलांनी तो चित्रपट पाहावा. आणि सरकारवर बोट ठेवण्यासाठी जर तुम्ही औरंग्यासारख्या माणसाचा, क्रूर माणसाचा हे उदाहरण देत असाल याचा आम्ही निषेध करतो. आणि या महाराष्ट्रातील सरकार चालवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. अभिजित पाटलांनी सरकारवर टीका करत असताना देवेंद्र फडणवीसांच्या उपकाराची जाणीव ठेवावी. विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू राहावा म्हणून 100 ते 150 कोटी रुपये तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनीच दिले. म्हणून आज आपण माढा मतदारसंघाचे आमदार झालेला आहात. आपण ज्या जनतेला शब्द दिलेला आहे तो शब्द पाळावा. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आपण शब्द दिलाय तो पाळावा. आपण धपका म्हणून जो 3,500 भाव देणार आहे तो द्यावा आणि माढ्यातील लोकांना शब्द दिलाय तो पाळावा. आणि मग औरंग्यासारख्या एवढ्या मोठ्या विषयाकडे आपण विषय घालावा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.